मुंबई पुणे मार्गावरील रेल्वे गाड्या आजही रद्द आहेत। डेक्कन क्वीन आणि इंटरसिटी एक्सप्रेस रद्द करण्यात आलेली आहे। साईनगर शिर्डी दादर एक्सप्रेस देखील रद्द असेल। पावसामुळे दरड कोसळल्याच्या पार्श्वभूमीवर एक्सप्रेस रद्द करण्यात आली। आपले प्रतिनिधी धनंजय दळवी फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत, सविस्तर तपशील देतील। धनंजय, विक्रांत, आपण जर पाहिलं तर 44 तासांच्या वर उलटून गेले, अजूनही मुंबई पुणे रेल्वे वाहतूक जी आहे ती पूर्णपणे सुरळीत सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळत नाहीये। अंशतः जी वाहतूक आहे ती पूर्वपदावर आलेली आहे। लोणावळा ते कर्जत जो घाट आहे या विभागातील एकेरी मार्गिका सध्या वाहतुकीसाठी सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते। आणि यातच आपण जर पाहिलं तर सगळ्यात पहिली LTT वरून कोइंबतूरला जाणारी एक्सप्रेस जी आहे ती पहाटेच्या दरम्यान या मार्गिकेवरून चालवण्यात आली होती आणि वेग मर्यादा यामध्ये ठेवण्यात आली होती। आपण जर पाहिलं तर या सगळ्यामध्ये आता अजूनही आपण जर पाहिलं तर जी दरड आहे किंवा जे रेल्वे रुळाच्या सुरक्षिततेचं काम आहे ते सध्या या घाट परिसरात सुरू असलेलं पाहायला मिळते। तब्बल 1000हून अधिक कर्मचारी आणि अभियंते जे आहेत ते या सगळ्या कामामध्ये आपल्याला पाहायला मिळतात, कार्य करत असताना पाहायला मिळते। त्यामुळे या रुळावरचा मलबा हटवण्यापासून ते तपासणी यंत्र या सगळ्या गोष्टीची तपासणी करेपर्यंत हे सगळेच तिथे काम करताना पाहायला मिळते। त्यामुळे लवकरच दुसरी आणि तिसरी मार्गिका ही सुद्धा सुरू केली जाईल आणि त्यावरून जी आहे ती वाहतूक सुरू होईल। मात्र आज आपण जर पाहिलं तर आज सुद्धा आपल्याला पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्या रद्द झालेल्या पाहायला मिळतात। त्यामध्ये मग डेक्कन क्वीन असेल, त्याचबरोबर इंटरसिटी असेल किंवा दादर साईनगर शिर्डी असेल, अशा ज्या गाड्या आहेत एक्सप्रेस गाड्या त्या सुद्धा रद्द झालेल्या पाहायला मिळतात। आणि दुसरी मार्गिका सुरू झाल्यानंतर पुन्हा ही वाहतूक जी आहे ती सुरू केली जाईल आणि त्यामुळे या ज्या रद्द केलेल्या गाड्या आहेत त्या या मार्गावरून धावताना पाहायला मिळतील। विक्रांत, धन्यवाद धनंजय दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।